मित्रांनो, काय घरी बसल्या बोर झालात? चला काहीतरी मजा करूया. सगळे उभे राहूया आणि सगळे मिळून नाचूया. सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की। सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की। कुछ तो गिरा राह के किनारे, कुछ तो गिरा राह के किनारे, कुछ तो गिरा राह के किनारे। ओ रौंदा गया, ओ रौंदा गया। सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की। कोई चुग गए हवा के परिंदे, कोई चुग गए हवा के परिंदे, कोई चुग गए हवा के परिंदे। ओ हवा के परिंदे, ओ हवा के परिंदे। सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की। कोई तो गिरा पत्थरों के ऊपर, कोई तो गिरा पत्थरों के ऊपर, कोई तो गिरा पत्थरों के ऊपर। ओ पानी ना मिला, ओ पानी ना मिला। सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की। कोई तो गिरा झाड़ियों में, कोई तो गिरा झाड़ियों में, कोई तो गिरा झाड़ियों में। ओ दबाया गया, ओ दबाया गया। सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की। कुछ तो गिरा अच्छी ज़मीन पे, कुछ तो गिरा अच्छी ज़मीन पे, कुछ तो गिरा अच्छी ज़मीन पे। ओ फल आया, ओ फल आया। सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की। सुनो ये कहानी यीशु की जुबानी, बीज बोने वाले की, बीज बोने वाले की। चला आता आपण प्रार्थना करूया. गॉड बरोबर बोलूया. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्च मध्ये. तर ही वेळ आहे प्रार्थनाची. आपलं पहिलं
प्रार्थना बिंदू आहे. आपण अन्य भाषेत प्रार्थना करीत आहोत आणि घोषणा करीत आहोत की बरेच लोक, तरुण आणि मुलं सुवार्ता स्वीकारतील आणि त्यांचं तारण होईल. Urabasa kliriboso chorororo masanta la kliriboso mandala rama sedara la kliriboso chororobo mandala la basha talakna narabasi dara la raba araba lakna namaziza dara la klarabas mandara klarama za chala raba la kliriboso chororo mandara dolabo azala raba raba zanta la klaraba zadala raba la klaraba zadara rara Munzo cholo roba radanda la raba kiri dera la rara liri diri diri dala ragla raba urodonda raba zadara la raba zadala raba la raba zadchele manchala khana raba zadara la raba zidala raba chathara raba arada sala raba rigan chala raba dili boro doro doro dala kurna bozo manchala raba zadala raba dala raba sidara raba rakala raba zi Mantala raba satala raba zadala raba la raba sidara raba masala khanda raba raba la raba zadara raba la raba zidara raba uzo cholo raba zodolo raba zodolo raba la raba zibla la raba ribada manta kala raba tala khanda raba zatala प्रत्येक तरुण आणि प्रत्येक मुलगा सुवार्ता स्वीकारित आहे येशूच्या नावात रिब्राबा साचला रबाला रमांडला आणि त्यांचं तारण होत आहे रिब्राबा साचला रबा सादला रबा आ लागला रबा दरा ब्रादला रबा जीजा दला रबा और दोस्तो रबा जो दर दर बस्तर रबा जो मानता लखंडा रबा जादरा रबा जीजा दरा रबा रबा रबला रबला रमांचे बास्ता लखंडा रबा जादरा रबा जी Matala raba zadara kala raba zadiri dili 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 raba ma zadala raba zatala raba andala raba sida raba la raba ala kliri raba zatala raba ziza dara raba zadala raba raba zi matala khana raba zadala raba zadari dara zadara zida matala khana raba ziza dara raba zadara raba zadara raba Mastala raba raba la raman dikliri puzo cholo romasa ala raba ziza dala raba zadala raba zadala kla raba zida raba o zodolo dodo riba raba zatala raba la kliri puzo matala raba la kla raba zatala raba satala raba dara raba la dara la kla raba se mandala khana raba zadala raba si zada raba or do chotoro raba satala raba बाताला कला रबा जाथाला प्रत्येक मुलं आणि एक तरुण सगळे तरुण आणि सगळे मुलं सुवार्ताला स्वीकारित आहेत येशूच्या नावात आणि त्यांचे तारण होत आहेत येशूच्या नावात. ही प्रार्थना येशूच्या नावात. आमेन. हालेलुया. हॅलो मित्रांनो, कसे आहात आपण सगळे? काय तुम्हाला माहिती आहे साइन लँग्वेज शिकल्याने काय होतं? मी तुम्हाला सांगते. हे तुम्हाला लक्ष ठेवण्यास मदत करते. याच्याद्वारे तुम्ही अजून चांगल्या रीतीने गोष्टीवर लक्ष लावू शकता. याच्याद्वारे तुमची बुद्धी अजून तीव्र होते आणि तुम्ही तुमच्या अभ्यासात, खेळण्यात अजून चांगल्या रीतीने फोकस करू शकता. आणि आपण छोटे बेबी बरोबर पण बोलू शकता. आहे ना ही चांगली गोष्ट? चला तर मग शिकूया. आणि आपले आई वडील पण याच्यावर लक्ष देऊ शकता. येशू तुझ्या नावात सर्व काही आहे.
येशू स्वर्ग आणि पृथ्वी ही घोषणा करी. राज्ये आणि राज्य टळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. राज्ये आणि राज्य टळतील, पण तुझ्या नावात सर्व काही आहे. तुझ्या नावात सर्व काही आहे. तुझ्या नावात सर्व काही आहे. आता ही वेळ आहे मुलांच्या वास्तविकते संग्रहाची आणि आपण खूप चांगली चांगली गोष्ट शिकणार आहोत. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. ही वेळ आहे रापसोडीची. आज दिनांक रविवार 18 आणि आजचं वचन, तुम्ही राज्यामध्ये ठेवले गेले आहात. नीतिसूत्रेचा 22 अध्याय आणि 29 वचन म्हणतं, जर एखादा माणूस कामात कुशल दिसला तर तो राज्यासमोर उभा राहील, लहान लोकांसमोर नाही. राज्याच्या बीजात बसणे म्हणजे महत्वाच्या पदावर किंवा महानतेच्या एका स्थानावर असणे. योसेफ मिस्री देशामध्ये गुलाम म्हणून विकला गेला, परंतु त्याला अनेक संकटांना सामोरे जावे लागले, तरी सुद्धा तो आपल्या कामात टिकून राहिला. योग्य वेळी योसेफला त्या देशाचा पंतप्रधान बनविण्यात आले, जिथे त्याला एक गुलाम म्हणून विकले गेले. प्रेषितांचे कृत्याचा 7 अध्याय आणि 9 ते 10 वचन. किती महान प्रमोशन! कष्टकरी असणे नेहमी आपल्याला प्रमोशन आणि सन्मानासाठी वेगळे ठेवते. म्हणून आपल्या सर्व कामामध्ये परिश्रमी होणे निवड्याद्वारे आधाराला निवडा. आपण आपले हात उंचवूया आणि आपले डोळे बंद करूया आणि या घोषणा करूया. मी राजे म्हणून महत्वाच्या ठिकाणी बसलो आहे, कारण माझ्या परिश्रमाने मला प्रमोशन आणि सन्मानासाठी वेगळे ठेवले आहे. हालेलुया. आजचं वचन संदर्भ नीतिसूत्रेचा 10 अध्याय आणि 4 वचन. हालेलुया. बाय बाय. बसल्या बसल्या बोर झालात का? चला उभी राहूया आणि सगळे मिळून नाचूया. I'm standing tall right now. I've always known that I'll be great. Oh, greater is He in me than he that is in the world. I'm a champion. I'm a champion. I fought the battle and I won. I'm a shining light, I'm a hero. I took the gospel all over the world, and I'm ready to do it all over again. Now the crowd is cheering, angels singing, heaven's rejoicing over me, 'cause I'm a champion. I'm a champion. What's my name? I'm a champion. What's my name?
champion. I'm a champion. That's my name. I'm a champion. That's my name. Champion. Put my name on it. My name on it. Put my name on it. My name on it. Put my name on it. My name on it. Put my name on it. My name on it. I'm a champion. I'm a champion. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. कसे आहात तुम्ही सर्व? तुम्ही सांगू शकता मी आशीर्वादित आहे. आणि जिथे कुठे तुम्ही आहात, तुमच्या मित्रांसोबत, तुमच्या भाऊ बहिणीसोबत, आपल्या मित्रांसोबत, त्यांना तुम्ही हायफे देऊन सांगू शकता तुमचा स्वागत आहे. आणि हा आपला जुलैचा महिना कुठला आहे? आनंदाचा महिना आहे. वाव, ग्लोरी, हालेलुया. आणि मागच्या वेळी आपण कोणाची गोष्ट ऐकली होती? कोणाला आठवण आहे? आपण योनाची गोष्ट ऐकली होती. हालेलुया. आणि मी सांगितले होते की गोष्ट तेथे संपली नाही, आणखी बघणार, आणखी जाणूया. हालेलुया. तर जर तुम्ही मागच्या वेळी आमच्या सोबत जुळले नव्हते तर मी तुम्हाला थोडे सांगते की योनाबद्दल जे आपण मागच्या वेळी बोललो होतो, आपण बघितले होते योनाबद्दल. तुम्ही त्याच्याबद्दल वाचू शकता. जुन्या करारामध्ये जे योनाचे अध्याय आहे तिथे जाऊन तुम्ही वाचू शकता. तुम्ही स्वतःही त्याचे अध्ययन करू शकता. तर आपण त्यामध्ये बघितले की आपण त्यामध्ये पाहिले की परमेश्वराने योनाला काय म्हटले की निनवेला जा आणि तेथील लोकांना स्वार्थेचा प्रचार करा. कारण तेथील लोक काय झाले होते? खूपच वाईट. त्यांचे काम काय होते? खूप वाईट. परमेश्वराच्या न्यायाची वेळ आली होती. परमेश्वर त्यांचे न्याय करू इच्छित होतो. आणि योना कोण होता? एक इस्रायली होता. आणि जेव्हा परमेश्वराने त्याला म्हटले की निनवेला जा, आपल्या सर्वांना माहीत आहे की परमेश्वर एक दयाळू आणि कृपाळू परमेश्वर आहे. परमेश्वराची इच्छा होती की कोणी त्यांच्याकडे जावे आणि त्यांना स्वार्था सांगावी. त्यांनी आपले मन फिरावे, परमेश्वराच्या जवळ यावे, क्षमा मागावी. परमेश्वर त्यांना क्षमा करू इच्छित होता, नाश करू इच्छित नव्हता. आणि यासाठी जरुरी होते की कोणी त्याच्याकडे जावे आणि त्यांना स्वार्था ऐकावी. आणि आपण पाहिले की स्वार्थेचा अर्थ काय आहे? चांगला संदेश. म्हणजे परमेश्वराचे वचन. लक्षात ठेवा की परमेश्वराचे वचन काय आहे? एक मात्र सामर्थ्य आहे परमेश्वराचे मनुष्याला वाचविण्याचे. हालेलुया. आणि जेव्हा परमेश्वराने योनाला म्हटले की जा, तुम्हाला माहिती आहे का योनाने काय केले? योनाने म्हटले, नाही, मी तिथे नाही जाणार. मी देवाच्या उपस्थितीतून पळून जाईल. मी निनवे नाही जायचं आहे. आणि त्याने काय केले? तर्शीश नावाच्या नगरात जाऊन तर्शीश जागाऱ्या एका होडीत चढला. हालेलुया. जसे आपण तिकीट घेतो ना, तसे त्याने तिकीट घेतले आणि त्याने म्हटले की मी निनवे नाही, मी योफाला निघून जातो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. त्याने विचार केले की तो परमेश्वराच्या उपस्थितीतून पळून जाईल आणि
निन्वे नाही जाणार. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्ही विचार करू शकता की एवढे सोपे तर होते. निन्वे जाऊन लोकांना सुवार्ता सांगायची होती आणि जर परमेश्वराने त्याला म्हटले आहे तर काय कठीण नसेल. जाणू शकतो त्याच्या वचनाद्वारे. जेव्हा आपण वचनाला वाचतो आपण परमेश्वराच्या इच्छेला जाणतो आणि परमेश्वराची इच्छा काय आहे की आपण सर्व जावे आणि लोकांना सांगावे येशू ख्रिस्ताबद्दल, देवाच्या प्रेमाच्या बद्दल. हालेलुया. आणि असेही होऊ शकतो की जे परमेश्वराने आपल्याला करण्यासाठी सांगितले आहे ते आपल्या इच्छेनुसार नाही असावे, पण आपण काय करतो, योनासारखे तरशीला जातो की काय करणार, निन्वे जातो. हालेलुया. परमेश्वराच्या उपस्थितीतून पळून जातो. हालेलुया. काही वेळा असे होते की जेव्हा आपले आई वडील काही काम करायला सांगतात किंवा जे आपले भाऊ बहीण आहेत त्यांनी काही काम करायला सांगतात तर आपण त्यांना नाही बोलतो, नाही मला नाही करायचे. आणि काही वेळा काय होते, आपण लपतो की आपण त्यांना नाही दिसावे कारण ते आपल्याला काम नाही द्यावे आणि आपण पळून जातो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर याच प्रकारे योनाने काय विचार केला की मी परमेश्वराच्या उपस्थितीतून पळून जातो कारण मला हे काम नाही करावे लागेल. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या संतानाच्या रूपात आपल्याला नेहमी परमेश्वराच्या इच्छेला करायचे आहे. आपल्याला योनासारखे पळवून जाण्याची गरज नाही कारण पळून जाण्याचा काही फायदा नाही. आपण देवापासून पळून नाही जाऊ शकतो. हालेलुया. तर कधीही देवापासून पळून जाण्याचे मन बनवू नका. परमेश्वराच्या इच्छेला परमेश्वराच्या वचनातून आपण बघू शकतो, ओळखू शकतो. हालेलुया. आणि देवाच्या संतानाच्या रूपात आपल्याला काय केले पाहिजे, परमेश्वराच्या इच्छेला पूर्ण केले पाहिजे. जर परमेश्वराने सांगितले आहे की जा आणि सर्वांना सांगा, आज परमेश्वर आपल्याकडून हीच आशा करतो की जेथे कुठेही आपण आहोत, आपल्या शाळेत, आपल्या खेळण्याच्या जागेवर, जिथे आपण आपल्याला मित्रांना भेटतो, आपले कुटुंब, आपले नातेवाईक, आपली सोसायटी, जिथे कुठेही आपण जातो, आपण काय करावे, लोकांना येशूबद्दल सांगावे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने पूर्ण विश्वाची काय केले आहे, प्रेम केले आहे आणि परमेश्वर पूर्ण विश्वाला वाचू इच्छितो. आणि जसे मी काय म्हटले, स्वार्थेचा एकमात्र काय आहे, सामर्थ आहे परमेश्वराला मनुष्याला वाचविण्याचे. हालेलुया. आणि आज परमेश्वर आपल्यावर विश्वास करतो. वाव, हालेलुया. आणि परमेश्वर काय सांगत आहे, जा आणि काय कर, सर्वांना सांगा येशूच्या प्रेमाबद्दल, ते सर्व काही जे येशूने आपल्यासाठी केले आहे. हालेलुया. तर पुढे आपण आणखी जाणूया की योना सोबत काय झाले. ही गोष्ट अजूनही इथे संपलेली नाही. हालेलुया. तर जसे मी सांगितले की आज आपण पाहिले की योनाने काय केले, परमेश्वरापासून पळून जाण्याचे मन बनविले, पळून गेला. हालेलुया. पण आपल्याला पळून जायचं नाही आहे. हालेलुया. आणि आपण काय आहोत, परमेश्वराची संतान आहे. आपण परमेश्वरापासून पळून जात नाही, आपण ते करतो जे परमेश्वराने आपल्यावर करण्यासाठी बोलले आहे. हालेलुया. तर काय करा, जर तुम्ही अजूनपर्यंत सांगितले नाही कोणाला, तर आजच सर्वांना सांगा की जीजस लव्ह यू, जीजस लव्ह यू. येशू तुमच्याशी प्रेम करतो. परमेश्वराने या जगावर इतके प्रेम केले की जो कोणीही येशू ख्रिस्तावर विश्वास करेल त्यांचा नाश नाही होणार, पण काय मिळेल, अनंत जीवन. अनंत जीवनाचा अर्थ काय आहे, परमेश्वराचे जीवन. हालेलुया. आणि ही गोष्ट आपल्याला सर्वांना सांगायचे आहे. हालेलुया. तर काय तुम्ही तयार आहात? हालेलुया. तर जा आणि सर्वांना सांगा की येशू त्यांच्याशी काय करतो, प्रेम करतो. हालेलुया. आणि
जसे मी सांगितले की ही गोष्ट अजून इथे संपत नाही. पुढच्या रविवारी अजून पाहणार की काय झाले, हा ना? उत्साहित आहात? प्रेज द लॉर्ड. पुढच्या रविवारी आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत साठी बाय बाय आणि गॉड ब्लेस यू. वाव, आज आपण खूप काही शिकलो आणि आता ही वेळ आहे घोषणेची. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या चिल्ड्रन चर्चमध्ये. ही वेळ आहे घोषणांची. तुम्ही तुमचे हात उंचून, तुमचे डोळे बंद करून माझ्या मागे घोषणा बोला. पवित्र आत्मा माझा सहाय्यक आहे, जो मला मार्ग दाखवितो. मी देवाच्या डोळ्याचा तारा आहे. तो नेहमी माझ्यावर नजर ठेवतो. जसे वडील आपल्या मुलावर प्रीती करतो, तसे माझ्यावर प्रीती केल्याबद्दल धन्यवाद. मी देवाच्या वचनाचा सराव करतो. देवाने मला जे करण्यास सांगितले आहे ते मी सर्व करेन. मी योग्य वेळी योग्य ठिकाणी आणि योग्य लोकांची भेटतो. मी नेहमी अनुग्रहात चालतो. सर्व गोष्टी माझ्या फायद्यासाठी एकत्र काम करतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर का तुम्ही आमचा हा कार्यक्रम पहिल्यांदा बघत असाल आणि जर का तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला प्रभू, आपला मित्र म्हणून स्वीकारले नसेल, तर ही वेळ आहे जिथं आम्ही तुमच्या साठी प्रार्थना करू शकतो आणि तुम्ही येशू ख्रिस्ताला आपला मित्र म्हणून स्वीकारू शकता. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तर जिथं कुठं तुम्ही आहात, तुम्ही आपल्या स्थानावर उभे राहू शकता. आपले हात स्वर्गाकडे उचलून, आपले डोळे बंद करून आमच्या सोबत ही प्रार्थना करू शकतो. लक्षात ठेवा, ही प्रार्थना करणं गरजेचं आहे. हालेलुया. चला आता आपण प्रार्थना करूया. प्यारे पिता, मी आपले संपूर्ण हृदयापासून येशू मसीह जीवित परमेश्वराचे पुत्र याच्यामध्ये विश्वास ठेवतो. मी विश्वास ठेवतो की येशू ख्रिस्त माझ्या आत्मेला वाचवण्यासाठी वधस्तंभावर चढला आणि परमेश्वराने त्याला त्या तिसऱ्या दिवशी मरणातून परत उठविले आणि आज तो जिवंत आहे. येशू ख्रिस्त माझ्या जीवनाचा प्रभू आणि स्वामी आहे. धन्यवाद परमेश्वरा, माझ्या आत्म्याला वाचवण्यासाठी माझा नवीन जन्म झाला आहे. अनंत जीवन ग्रहण करतो आणि आजपासून मी येशू ख्रिस्ताची एक संतान आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही आमच्यासोबत ही प्रार्थना केली तर कॉंग्रॅच्युलेशन्स. तुम्ही येशू ख्रिस्ताच्या परिवारामध्ये तुमचा स्वागत आहे. हालेलुया. आणि जर काही तुम्ही ही प्रार्थना आमच्या सोबत केली आहे तर ही वेळ आहे की मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छिते. धन्यवाद परमेश्वर, प्रत्येक व्यक्तीसाठी ज्यांनी आपलं जीवन तुला दिले. धन्यवाद परमेश्वर, शैतानाचा कुठलाही अधिकार त्यांच्या जीवनावर नाही. येशूच्या नावात ते सुरक्षित आहे आणि येशू, मी सांगते तू त्यांच्या जीवनाचा प्रभू आहे. तुझं नाव मी त्यांच्या जीवनावर बोलते. मी त्यांना आशीष देते तुझ्या वचनाद्वारे, तुझ्या आत्म्याद्वारे, तुझ्या अनुग्रहद्वारे, तुझ्या आशीषद्वारे. हा प्रभू परमेश्वर, मी धन्यवाद देते. त्या तुझे वचन त्यांच्या जीवनामध्ये वाढत आहे. परमेश्वराचं जीवन त्यांच्यामध्ये वाढत आहे. धन्यवाद परमेश्वर, धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया.
जर काय तुम्ही ही प्रार्थना आमच्या सोबत केली आहे आणि जर काय तुम्ही तुमचा जीवन प्रभू येशू ख्रिस्ताला दिले तर ही आमचे डिटेल्स स्क्रीनवर दिले तर आम्हाला फोन करून जरूर सांगा. थँक्यू. आता ही वेळ आहे जिथं आपण आपली भेट देऊ शकतो आणि हे गरजेचं आहे. आणि जर का तुम्ही सेंटरमधून ऑनलाईन आम्हाला बघत असाल आणि जर का तुम्ही घरातून ऑनलाईन बघत असाल तर आमचे डिटेल्स स्क्रीनवर दिलेत. आपल्या आईवडिलांशी तुम्ही बोलू शकता, बँक ट्रान्सफर करू शकता. आणि चला आपण आपली भेटासाठी प्रार्थना करूया. धन्यवाद परमेश्वर या भेटीसाठी पिता परमेश्वर. ही भेट पिता परमेश्वर पवित्र आहे तुला ग्रहण करण्यासाठी. जसे यांनी दिली पिता परमेश्वर त्यांना आम्ही ग्रहण करतो येशूच्या नावात. रे बोंद या त्यांच्या जीवनात कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी नाहीये. तुझ्या आशीचं आव्हान त्यांच्या जीवनात बोलते पिता परमेश्वर. लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन बोलते. राज्याची सर्व गोष्टी या भेटापासून पूर्ण होते. ही सर्व गोष्टीसाठी पिता परमेश्वर येशूच्या नावात प्रार्थना करीत आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता ही वेळ आहे चंगाईची आणि जे आजारी आहे त्यांच्यासाठी हिलिंगची. तर जिथे कुठे तुम्ही आहात आणि जर काय तुम्ही आजारी आहेत, कुठली तुम्हाला त्रास आहे तर ही वेळ मी तुमच्यासाठी प्रार्थना करू इच्छिते. आणि लक्षात ठेवा जेव्हा आम्ही प्रार्थना करतो परमेश्वराची इच्छा आहे तुम्ही बरे राहावास, तुम्ही आरोग्यात चालावे. हालेलुया. कारण परमेश्वराने आपल्याला चांगले जीवन दिले, आयुष्य दिले. जर काय तुम्हाला त्रास असेल तर तो आपला एक हात तुम्ही स्क्रीनवर ठेवू शकता, एक हात जिथं तुम्हाला त्रास आहे ते ठेवू शकता आणि मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Ropata apekala bontra barika prasitala bo protapi alazitra bo shasatra bo. होय पिता परमेश्वर तुला धन्यवाद देते, तुझ्याशी प्रार्थना करते पिता परमेश्वर. धन्यवाद. होय पिता परमेश्वर प्रत्येक आजाराला तुझ्या नावात मी आदेश देते निघून जाण्यास. रे बोंद लित्र बाला बोंद. एव्हरी इन्फॉर्मिटीज टू गो इन द नेम ऑफ लॉर्ड जीसस क्राइस्ट. प्रत्येक आजाराला आदेश देते निघून जाण्यास. होय पिता परमेश्वर डोक्यांच्या केसापासून पायाच्या नाकापासून पिता परमेश्वर ते आरोग्यात चालत येशूच्या नावात. प्रत्येक अंगाला पिता परमेश्वर तुझ्या नावात मी पिता परमेश्वर आदेश देते चांगल्या रीतीने चालण्यास. पिता परमेश्वर त्यांच्या हाडामध्ये पिता परमेश्वर तुझे सामर्थ सांगते. O paleka sukala banterele boska tala bokariyatra bo sitala bo shakta ki ahatra. पिता परमेश्वर जसं आम्ही प्रार्थना करत तुझं सामर्थ्य इथं काम करते येशूच्या नावात. प्रत्येक व्यक्ती आपल्या चंगाईला ग्रहण करते. Hallelujah. O bala sitala bokata halika skitala bo shatala asetra boska. Health is restored. Health is restored in the name of Jesus Christ. Bibo sata amahetrata. O kala sitra bo shatta ki antra boskara. धन्यवाद पिता परमेश्वर चंगाईसाठी त्यांच्या स्वास्थ्यासाठी पिता परमेश्वर. धन्यवाद धन्यवाद. सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागते. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर काय तुम्ही ही प्रार्थना आमच्या सोबत पहिल्यांदा केली आहे आणि जर काय तुम्ही आपली चंगाईला ग्रहण केले तर आमचे डिटेल्स स्क्रीनवर दाखवले तर तुम्ही आम्हाला फोन करून सांगू शकता की परमेश्वराने तुमच्या सोबत काय केले आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाव वाव. आज आपण खूप काय शिकलो. आपण गाणे गायले, आपण डान्स केले, आपण वास्तविकता संग्रह वाचले, आपण घोषणा केली, आपण योनाबद्दल पुढं ऐकले आणि अजूनही आपण पुढे बघणार आहोत या गोष्टीमध्ये काय आहे. हालेलुया. जर मी जसं तुम्हाला प्रत्येक वेळा सांगते की जे तुम्हाला सांगितले ते जरूर करावे, आपल्या मित्रांसोबत शेअर करावा. जी लिंक आहे आपल्या मित्रांसोबत परत बघावा, त्यांच्याशी शेअर करावा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मला विश्वास आहे तुम्ही सर्वजण खूप उत्साहित आहेत. हालेलुया. चला आपण परमेश्वराला धन्यवाद देऊया त्या सर्व गोष्टींसाठी जे आपण शिकलो, आपण ग्रहण केले, परमेश्वराच्या प्रेमासाठी, आनंदासाठी. धन्यवाद परमेश्वर, तू राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू. धन्यवाद परमेश्वर. मी प्रार्थना करते सर्व मुलांसाठी पिता परमेश्वर. धन्यवाद देते त्यांच्यासाठी पिता परमेश्वर. तू त्यांच्या जीवनामध्ये त्यांचा स्वामी, त्यांचा मित्र म्हणून बनलाय पिता परमेश्वर. धन्यवाद. तुझी समज, तुझी बुद्धी त्यांच्यामध्ये काम करत आहे पिता परमेश्वर. ते उत्साहित आहे पिता परमेश्वर आत्म्या जिंकण्यास. होय पिता परमेश्वर, ते तुझे सुसमाचार प्रचार करत आहे.
जे जिथं कुठे ते जातात पिता परमेश्वर, तुझ्या ज्ञानाचा सुगंध ते पसरत आहे. होय पिता परमेश्वर, त्यांच्याकडे पिता परमेश्वर ते शब्द आहे. धन्यवाद पिता परमेश्वर, ते आशिषित आहे. होय पिता परमेश्वर, त्यांच्या जीवनामध्ये कुठल्याही चांगल्या गोष्टीची कमी नाही. त्यांचे परिवार सुरक्षित आहे. धन्यवाद पिता परमेश्वर. होय पिता परमेश्वर, दिनोदिन पिता परमेश्वर ते चांगल्या आनंदामध्ये चालत आहे, त्याच्यासाठी धन्यवाद. ही सर्व प्रार्थना मी येशू ख्रिस्ताच्या नावात मागत आहे. आमेन. हालेलुया. परमपिताचा प्रेम, येशू मसीहचा अनुग्रह आणि पवित्र आत्म्याची सहभागिता सदैव आमच्या सोबत बनून राहील. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. निश्चय भलाई आणि करुणा सदा आमच्या जीवनामध्ये वास करेन आणि मी सदा परमेश्वराच्या घरामध्ये राहीन. येशू ख्रिस्ताच्या नावात आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तर आपण पुढच्या रविवारात परत भेटूया. तोपर्यंत बाय बाय. गॉड ब्लेस यू. मला माहिती आहे आपल्या सगळ्यांना खूप मजा आली. जर परत मजा करायची असेल तर आपल्या मित्रांबरोबर परत बघा. परत भेटूया. बाय बाय. Subscribe to our channel, hit the bell icon, like, comment and share. Thank you and God bless you.